आणि जेव्हा फोटोची वेळ येते, ठीक आहे, फोटो काढण्याची वेळ येते तोपर्यंत ते निघून गेलेलं असतं. ही 5 फिल्टर आहे. मेहंदी ऑइल कुठलं यूज करता येतं किंवा तर आपण 1 चमचा साखर घेतलेली आहे. त्याची क्वालिटी कशी असायला हवी, ऍटलीस्ट 6 ते 7 तास मी त्याला असंच ठेवणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल भावना प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? लास्ट टाइम मी एक व्हिडिओ शेअर केली होती, त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला मला, आणि त्यावरूनच मी असं डिसाईड केलं की आज आपण मेहंदी पेस्ट कशी बनवायची ते आपण शिकणार आहोत. पण मला एवढा आनंद झालाय की जे बिगिनर्स आहेत किंवा ज्यांनी एवढा छान रिस्पॉन्स दिलाय, तो रिस्पॉन्स बघूनच मला अजून एक मोटिवेशन मिळालं आहे की मी अजून पुढे काहीतरी करू शकते. तर त्याच्यामुळेच मी आता खूप लवकर तुमच्यासाठी आता परत एकदा घेऊन येतेय मेहंदी पेस्ट कशी भिजवायची. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की त्याची पेस्ट कशी असायला हवी, कोण कसे तयार करायचे आणि ते पॅक कसं करायचं. आता आज आपण बघणार आहोत की मेहंदी क्वालिटी, मेहंदी पावडर जी असते त्याची क्वालिटी कशी असायला हवी, मेहंदी ऑइल कुठलं यूज करता येतं किंवा मेजरमेंट असतात त्यांचे, ते आपण काय रेशो मध्ये घ्यायला पाहिजे. तर चला बघूयात. तर मेहंदी भिजवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या ज्या बघायलाच लागतील. पहिली गोष्ट आहे मेहंदी पावडर, दुसरी गोष्ट मेहंदी ऑइल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं साखरेचं प्रमाण किती असायला हवं. ठीक आहे, आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते की मेहंदी पावडर कशी असायला हवी. ही माझी मेहंदी पावडर आहे, ही 5 फिल्टर आहे. ठीक आहे, आता मेहंदी चांगली आहे की खराब आहे हे कसं ओळखायचं तेही तुम्हाला आज सांगते. ही माझी जुनी मेहंदीची पावडर आहे आणि ही माझी फ्रेश आहे. आता तुम्हाला प्लॅस्टिकवरनं तर कळतच असेल की ह्याचा कलर एकदम फ्रेश हिरवा आहे आणि याचा कलर थोडासा ब्राउनिश झालेला आहे. ठीक आहे, मी उघडून दाखवते तुम्हाला. मी मुद्दामून ही जुनी पावडर माझ्या जवळच ठेवते, कारण मग माझ्या स्टुडंट्सला किंवा कोणाला डाऊट असेल की फ्रेश मेहंदी कशी ओळखायची किंवा आपण जे बिगिनर्स आहेत त्यांना कसं कळेल की हे नवीन आहे, ही फ्रेश आहे, किती दिवसाची आहे. त्याच्यामुळे मी नेहमी माझ्याकडे 2 पावडर मी ठेवते. आता बघा, मी ही जी ताजी मेहंदी आहे ती मी हातावर घेतली, दिसतंय. आणि आता मी जी माझी जुनी मेहंदी आहे ती दाखवते. डार्क कलर झाला हिचा, दिसतंय. आता कन्फ्युजन नको म्हणून तुम्हाला मी डिश मध्ये काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअरच होऊन जाईल. मी आता एकदम छोटा बघा, या साईडला घेतली आहे फ्रेश पावडर आणि या साईडला घेतली आहे जुनी पावडर, जुनी झालेली. आता ह्याच्यामध्येच मी काहीही न सांगता तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल की ही किती ग्रीन आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये काहीही गठ्ठे अजिबात नाहीये आणि ही जुनी आहे, त्याच्यामध्ये खडे दिसत आहेत आणि ह्याचा कलर पण बघा, कलरवरनं तुम्हाला कळून जाईल. आता ज्यामध्ये असे खडे तयार होतात ते समजून जायचे की ही पेस्ट, ही पावडर जुनी आहे, खराब झालेली आहे. ठीक आहे, सो हे तुमचं आता क्लिअर झालं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, आपण कोणतं ऑइल यूज करतो. आता ऑइलचे खूप प्रकार आले आहेत. रेड ऑइल, टी ट्री ऑइल, त्याच्यानंतर येलो ऑइल. तर तुम्हाला जे ऑइल तुम्ही आधीपासून यूज करत असाल किंवा तुम्हाला जे हवं आहे त्यानुसार तुम्ही यूज करा. आता मी जे पहिल्यापासून मी जे यूज करते ते येलो ऑइलच आहे. ह्याचा कलर फार सुंदर आहे. म्हणजे मी तरी अजून रेड टी ट्री ऑइल यूज केलेलं नाही, कारण मला तसं वाटलंही नाही, पण एकदा मी नक्की ट्राय करून बघेल. पण आता जे तुम्हाला स्टार्टिंगला प्रॅक्टिससाठी असेल किंवा खूप बिगिनर्स आहेत, तुम्हाला एखाद्या 2 ऑर्डर करायच्या आहेत, त्यासाठी तुम्ही येलो ऑइल तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, आता ऑइल कसं ओळखायचं फ्रेश आहे की नाही. आता हे जे ऑइल आहे ना,
ते जस्ट म्हणजे एकदम रिसेंटली आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा डार्क आहे. ठीक आहे. आता हे जेव्हा जुनं होईल तेव्हा थोडासा ट्रान्सपरंट त्याचा कलर होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला ह्याचं आपण नोटीस करून ठेवायचे की कलर कसा आहे, आणि वर्षाच्या नंतर कंटिन्युअसली जर ऑर्डर असतील तर तुमचे ऑइल बॉटल एका वर्षात तुमची संपून पण जाते. पण ज्यांना असे अधूनमधून ऑर्डर्स येतात त्यांचं हे ऑइल राहतं. तर वर्षभरानंतर या ऑइलचा कलर थोडासा पाण्यासारखा होतो. तर तसा कलर झाला तर आपण कस्टमरला, क्लायंटला मेहंदी लावण्याच्या आधी तुम्ही स्वतः आधी काढून बघा मेहंदी ऑइल, मेहंदी पेस्ट भिजवून थोडासा 1 चमचा कलर येतो आहे का नाही, त्यानंतरच तुम्ही क्लायंटवर ट्राय करा. तिसरा असा महत्वाचा मुद्दा आहे साखर. आता साखर का घ्यायची? साखर घेतल्याने काय होतं, जेव्हा आपण फ्रंट हँड काढतो त्याच्यानंतर बॅक साईडला थोडासा वेळ लागतो, आणि जेव्हा फोटोची वेळ येते, ठीक आहे, फोटो काढण्याची वेळ येते तोपर्यंत ते निघून गेलेलं असतं. तर बेसिकली साखर हे काम असं करतं की आपल्या मेहंदीला हातावर चिटकून ठेवण्याचं काम हे साखर करतो. फॉर एक्झाम्पल, आपण जसं आधी सांगत आलेलो आहे, खूप वर्षापासून तेच चाललेलं आहे की मेहंदी लागल्यानंतर साखर पाणी लावायचं. तर ते आपण करतो, ते करावंच. पण आपल्या जर पेस्ट करताना आपणच ऑलरेडी मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार असेल मेजरमेंटचं, तर मेजरमेंट आपण करतानाच मेहंदी भिजवताना जर आपण साखर बरोबर पद्धतीने आणि एकदम परफेक्ट क्वांटिटीने जर टाकली तर आपले मेहंदी खूप काळ टिकते हातावर आणि त्याचा कलर फार सुंदर येतो. ठीक आहे. आता मेहंदी कशामध्ये भिजवायची, तर मी स्टीलच्या भांड्यात आणि एअर कंटेनर म्हणजे बंद डब्यात का, कारण जेव्हा आपण मेहंदी भिजवतो त्याच्यानंतर तिला 7 ते 8 तास आपल्याला ठेवून द्यावं लागतं, तसंच्या तसं. म्हणजे ती छान मिक्स होते, छान तिला टाइम मिळतो आणि फार कलर सुंदर यायला फार हेल्प होते. आता हे आपण अशाच डब्यामध्ये एअर टाईट कंटेनर म्हणतात त्याला, तर तुम्ही प्लॅस्टिकचा पण यूज करू शकता डबा, मी स्टीलचा यूज करते, आणि फार जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर मोठा डबा घ्यायचा, किंवा काही जण आता बाउलमध्ये पण करतात, पण ते पूर्ण एअर टाईट करूनच ठेवतात ओव्हरनाईट. ठीक आहे. आता आपण मेजरमेंट बघूया. आता मेजरमेंट घेण्यासाठी इथे 2 मेहंदी भिजवायच्या प्रोसेसकडे वळूयात. ही आपल्याला नको असलेली जी पावडर आहे ती आपण साईडला ठेवूयात. पण आय थिंक तुमचं आता कन्फ्युजन दूर झालेलं असेल की चांगली पावडर कशी ओळखायची आणि जी खराब झालेली ती कशी ओळखायची. ठीक आहे. आता आपण बघूया की मेजरमेंट कसं घेतात. माझ्याकडे 2 साईजचे चमचे आहेत, एक छोटा एक मोठा. आता काही जण हे वापरतात, तुमच्या म्हणजे तुमच्या किती ऑर्डर्स आहेत, किती जण आहेत त्यानुसार हे ठेवतं. पण मी बेसिकली एक्स्ट्रा घेऊन जाते एव्हरी टाइम, म्हणून मी हा मोठाच स्पून यूज करते. ठीक आहे. तुम्ही आता साईडला ठेवला छोटा, हा मोठा. आता तुम्ही मेजरमेंट बघा. किती चमचा घेतलाय मी आणि कसा भरलाय बघा. थोडासा वरपर्यंत भरलाय, हे बघा मी कसा भरलाय. ठीक आहे. या पद्धतीने मी आता 4 चमचे भिजवणार आहे. 1, बघू शकता, 2, 3 आणि 4. ठीक आहे. 4 मोठे चमचे मी भिजवलेत. ही किती फ्रेश मेहंदी आहे बघू शकता तुम्ही. हे मी टाईट करून ठेवलं. ते पॅकअप करून ठेवायची मेहंदी. एव्हरी टाइम तुम्ही लक्षातच ठेवायचं की मेहंदीचं काम झाल्यानंतर लगेच ही अशीच पॅक करून ठेवून द्यायची, म्हणजे ती लवकर खराब होत नाही. आता मेजरमेंट घेण्यासाठी 4 चमचे मी मेहंदी पावडर घेतली आहे, तर मी ऑइल सुद्धा 4 चमचेच घेणार. ठीक आहे. 4 पेक्षा जास्त नाही, 4 पेक्षा कमी नाही. त्याचा ऑलरेडी वास इतका सुंदर आहे.
कन्सिस्टन्सी किती घेतलं मी कळतंय? 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आता साखरेचं प्रमाण 4 चमचाला तुम्हाला क्लिअर सांगते. 4 चमचे मेहंदी पावडर, 4 चमचे ऑइल आणि साखर असेल त्याला फक्त 1 किंवा सव्वा चमचा, 1 किंवा 2 चमचे काही जण यूज करतात, पण मी 4 चमच्याला 1 चमचा साखरच यूज करते. 1 किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त, जास्त म्हणजे सव्वाच. अगदी जास्त साखर झाली तर ती मेहंदी राहत नाही हातावर, त्याचा पूर्ण पाण्यासारखी पेस्ट होते. सो तुम्ही जास्तही टाकू शकत नाही आणि कमीही टाकायचे नाहीये. ठीक आहे. त्या मेजरमेंटला किती चमचे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करायचं आधी, त्याच्यानंतर त्यानुसार मग आपण साखर ऍड करणार आहोत. तर आपण 1 चमचा साखर घेतलेली आहे. ठीक आहे. याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये हळूहळू लागल तसं पाणी ऍड करत जायचं. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, कलर बघताय किती फ्रेश हिरवा कलर आहे. त्यावरूनच आपल्याला कळतं की आपली मेहंदी पावडर आहे ती कशी आहे. पूर्ण जे बबल्स वगैरे येतात ते काढायचं. आता हे मिक्स होतंय तोपर्यंत जे माझे नवीन व्ह्युअर्स आहेत, चॅनलवरती नवीन आले आहात, त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट नक्की करा, शेअर पण करा. आणि कमेंट करून ॲक्च्युली मला सांगा की तुम्हाला अजून अजून काय काय माझ्याकडून मेहंदीबद्दल शिकायला आवडेल, किंवा तुम्हाला शेप्स कुठले जमत नसतील, बेल्ट नसतील, बेल्ट कुठले, किंवा ही स्पेसिफिकली डिझाईन आपण सोप्या पद्धतीने कशी काढू शकतो. जर हे तुम्हाला हवं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करेन. थोडंसं मी पाणी टाकणार आहे. ठीक आहे. हे मी आता काढून घेते. पूर्ण मी भिजवलेली आहे. ठीक आहे. आता ह्याला मी बंद करून ठेवणार आहे. आता ह्याला ॲटलिस्ट 6 ते 7 तास मी त्याला असंच ठेवणार आहे. त्यानंतर कशी दिसते मेहंदी पेस्ट हे जर तुम्ही बघितलं नसेल तर माझी लास्ट प्रिव्हियस व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की भिजल्यानंतर मेहंदी कशी दिसते आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे. तर अशाच पद्धतीने आपण हा व्हिडिओ आता संपवतो आहोत. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.